आज आहे सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस. लोकसत्ता वाचण्याची जुनी सवय आहे माझी. लोकसत्तामध्ये दर सोमवारी अर्थवृत्तांत हे एक चांगलं पेज असतं. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट, स्टॉक मार्केट याविषयी चांगली माहिती दिलेली असते. कोणत्या शेअर्समध्ये किंवा कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी याविषयी चांगली माहिती दिलेली असते. शेअर मार्केट आणि गुंतवणुकीविषयी मराठी माणसाचा एक दृष्टिकोन एक निगेटिव्हचा आहे, तो पॉझिटिव्ह होण्याची गरज आहे. आणि शेअर मार्केट खरं तर शिकलं पाहिजे. तसं दर सोमवारी इकॉनॉमिक्स टाइम्सचं पण एक पेज वाचणी असते, पण मी ते ऑफिसला गेल्यानंतर वाचतो, घरी वाचत नाही. चला आता मस्त नाश्त्याची वेळ झालेली आहे. आज काय नाश्त्याला? पोळी, चपाती, आमच्याकडे पोळी म्हणतात. वाव, मस्त. थँक्यू बायको. इकॉनॉमिक्स टाइम्स वाचायला आणि समजायला थोडा जड जातो, पण हळूहळू वाचलं, समजून घेतलं तर त्यातल्या आयडियाज ज्या आहेत ते समजून येतात. स्टॉक मार्केटविषयी एक चांगली माहिती असते. चलो, ज्ञानी बाबा का ज्ञान खत्म हो गया, अब चाय की तरफ मुड़ते हैं. सकाळी चाय पाहिजे, सूर्य नाही उगवला तरी चालेल. चहाचे तोटे अनेकांनी सांगितले, पण ते सगळे इग्नोर करून मी चहा पितो. चहाशिवाय दिवसच सुरू होत नाही का? चहा पुरण संपवतो. आता ऑफिसला जायची वेळ झाली. चला आता ऑफिसला जाऊया. ऑफिसमध्ये गेल्यावर थोडं काम केल्यानंतर लंचचा टाईम झाला. आज डब्बा आणला नव्हता, त्यामुळे बाहेर लंचला गेलो सिडकोच्या कॅन्टीनमध्ये. हा बिचारा माणूस लॉटरीची तिकीट विकतो, पण कधी स्वतः घेत नाही. लंचमध्ये बिर्याणी मागवली, पण ती एवढी टेस्टी होती की खाण्याची इच्छाच झाली नाही. त्यामुळं पुन्हा बाहेर वडापाव वगैरे खायला जाऊन म्हटलं, तर वडापाववाल्याची कढाई बघितली, तेल बघितलं आणि आयुष्यात असा वडापाव खाणार नाही अशी प्रतिज्ञा करून बाहेर आलो. नंतर कळालं की आमच्या कॅन्टीनमध्ये आज मासे होते. जाऊ दे, बॅड डे, कधी कधी होतं असं. त्यानंतर थोडा वेळ आणि त्यानंतर बराच वेळ काम करून म्हटलं आता बघूया खाली काय आहे. अशी चहाची वेळ झालीच होती. 3-4 वाजता एक चहा तर पाहिजे असतो. त्यामुळे म्हटलं काम बाद में देखेंगे. खाली पुस्तकांचा स्टॉल लागलेला होता आणि त्या स्टॉलवर एका पुस्तकानं माझं लक्ष वेधून घेतलं. जेव्हा मी जात चोरली 10-15 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक वाचलं, तेव्हा मला वाटलं जात कशी चोरता येईल. पण जेव्हा मी वाचलं पुस्तक, त्यावेळेस मला धक्काच बसला. त्या स्टॉलवरून बारक्याला काही पुस्तकं घेतली. वाचनाची गोडी लहान मुलांना लावली पाहिजे, स्टोरी सांगितल्या पाहिजे. आणि खाडीचा एक नजारा बघून मी घरी आलो. घरी बारक्या माझी वाटच बघत होता. घरी आले की त्याला पहिलं बाहेर घेऊन जावं लागतं. ऑफिसमधून आणलेली पुस्तके मी त्याला दिली सरप्राईज म्हणून. त्यालाही खूप भारी वाटलंय. आता किती वाचणार, अजून तर वाचायला येत नाही, पण आपणच त्याला सांगावं लागतं, आपणच त्याला गोडी निर्माण करावं लागतं. तेवढंच मोबाईलपासून दूर राहतात, बाकी दुसरं काही नाही. आणि महत्त्वाचं मध्ये इमॅजिनेशनची पॉवर वाढते मुलांची पुस्तकांमुळे. या आठवड्यामध्येच मला UABची ड्युटी लागली होती, त्यासाठी खारघरला जावं लागलं. रात्रीच्या वेळी आम्ही 12 वाजता खारघर टोल नाक्यावर पोहोचलो.
ई-वे बिल म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल जर न्यायचा असेल तर त्यासाठी एक इलेक्ट्रॉनिक बिल बनवावं लागतं, त्याला ई-वे बिल म्हणतात. त्याची तपासणी GST डिपार्टमेंट करते, म्हणजे व्यापाऱ्याकडे, त्या ट्रान्सपोर्टरकडे किंवा ट्रक्सवाल्याकडे ई-वे बिल आहे की हे चेक करण्याचं काम हे आमचं असतं. हा चहावाला बघितला का, हा रात्री 2 वाजता ते ट्रक्सवाल्यांना चहा देत होता. एखाद्याला व्यवसाय करायचा म्हटलं तो कसाही करतो ना, आहे ना. या ट्रकवाल्याची क्रिएटिव्हिटी बघा ना, किती छान लाईट लावला त्यांनी बॅक साईडला. आता वाजले ते पहाटेचे 4 आणि आता आम्हाला घरी जायचं होतं, पण त्याआधी म्हटलं चहा तरी पिऊन बघू इथे भेटतोय का कुठे. आमच्या पुण्याच्या जोरावर आम्हाला हा चहावाला भेटला आणि मस्त चहा एन्जॉय करून आमची ड्युटी संपली. चला भेटूया आता पुढल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.